नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं मनी टॉक मराठी युट्यूब चॅनलवर. शेअर मार्केटमध्ये पैसे कमवायचं म्हटलं तर चार्ट समजून घ्यावं लागेल. आज आपण पाहणार आहोत चार्ट म्हणजे काय, चार्ट का महत्वाचे आणि चार्टचे प्रकार. पहिल्यांदा आपण चार्ट म्हणजे काय बघूया. चार्ट म्हणजे काय तर चार्ट म्हणजे शेअरच्या प्राइसची हिस्ट्री, म्हणजे प्राइस कधी वाढला, कधी घसरला, कधी थांबला, हे सगळं चार्ट आपल्याला सांगते. उदाहरणार्थ जसं रिपोर्ट कार्ड वरून स्टुडंटची परफॉर्मन्स कळते आपल्याला, तसंच चार्ट वरून शेअरचे परफॉर्मन्स करते. चार्ट का महत्वाचा आहे? कारण शेअर्स कधी घ्यायचा, शेअर्स कधी विकायचा, स्टॉप लॉस कुठे ठेवायचं, रिस्क कशी कमी करायची, हे सगळं चार्ट सांगते. लक्षात ठेवा, प्राइस काहीही असो पण चार्ट खोटे बोलत नाही. चार्टचे प्रकार 3 आहेत: लाईन चार्ट, बार चार्ट आणि कॅन्डलस्टिक चार्ट. पहिल्यांदा आपण लाईन चार्ट बघू. लाईन चार्ट म्हणजे सगळ्यात सोपा. यात फक्त क्लोजिंग प्राइस दाखवली जाते आणि एक सरळ लाईन तयार होते. बघायला सोपं, लॉंग टर्म ट्रेड करतो. यात लास्ट ओपन हाय लो माहिती मिळत नाही, म्हणून बिगिनर साठी ठीक आहे, पण ट्रेडिंग साठी पुरेसे आहे. बार चार्ट. बार चार्ट थोडा ऍडव्हान्स आहे. त्यामध्ये एक बार असतो जो सांगतो ओपन हाय लो क्लोज, पण बार चार्ट थोडा डिफिकल्ट आहे म्हणून आजकाल कमी वापरतात. कॅन्डलस्टिक चार्ट. कॅन्डलस्टिक चार्ट हा सगळ्यात पॉप्युलर चार्ट आहे. त्यामध्ये एक कॅन्डल मध्ये ओपन हाय लो क्लोज सगळी माहिती सांगते. जसं ग्रीन कॅन्डल बायर स्ट्रॉंग, रेड कॅन्डल सेलर स्ट्रॉंग. कॅन्डलस्टिक चार्ट मुळे मार्केट सायकॉलॉजी करते, एंट्री एक्झिट सोपी होते, पॅटर्न ओळखता येतात, म्हणून 90% ट्रेडर्स कॅन्डलस्टिक चार्ट वापरतात. बिगिनर साठी कोणता चार्ट बेस्ट आहे? जर तुम्ही बिगिनर असाल तर माझ्या मते कॅन्डलस्टिक चार्ट वापरा, कारण की तो सिंपल आहे, कम्प्लीट आहे आणि लर्निंग साठी परफेक्ट आहे. कॉमन मिस्टेक. बिगिनर एक मोठी चूक करतात, चार्ट न समजता ट्रेडिंग करतात. पण लक्षात ठेवा, चार्ट समजल्याशिवाय आपल्याला प्रॉफिट येणं कठीण आहे. आज आपण शिकलो चार्ट म्हणजे काय, चार्ट का महत्वाचे आणि चार्टचे प्रकार. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नमस्कार.